मराठी माणसांनी बिझनेसमध्ये अंबानी किंवा अडाणी का नाही बनले? पहिले तर म्हणजे काही पण चालायचं, सर्व काही चालून जायचं. बघा असं आहे, हे मारवाडी गुजराती जे लोक आहेत हे उद्योजक आहेत. उद्योजक म्हणजे मीच व्यापार करायचो, मी एक सक्सेसफुल बिझनेसमन झालो, तर मला सगळे लोकांना एवढी जेलसी झाली. उद्योजकांबद्दल निगेटिव्हिटी होती मराठी समाजामध्ये. तर इतकं मरमर करून तुला काय मिळणार आहे? तुम्ही जर बिझनेसमन आहात तर तुमच्याशी जे कोणी व्यापार करणार आहे ती समोरची जी पार्टी आहे ती ही पहिले प्रिझ्युम करते की तुम्ही ए सक्सेसफुल बिझनेसमॅन कॅन बी सक्सेसफुल ओनली इफ हिज माइंड इज स्टेबल. नमस्कार, मी निर्झरा आणि आपलं स्वागत करीत आहे स्वारंभच्या लीडर्स ऑफ नागपूर या सिरीजमध्ये. या शोमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत ऑन्टरप्रिनरशिप सिनॅरिओज याबद्दल आणि महत्त्वाच्या घटनांवर आणि त्यांच्या समाजावर होणाऱ्या प्रभावाबद्दल. सो लेट्स बिगिन दी शो विथ आर टुडेज गेस्ट इज डॉक्टर प्रशांत कुलकर्णी सर. सर एक आपले नामांकित CA, नामांकित उद्योजक, आर्ट आणि पुरातत्व क्षेत्रातील विद्वान आहेत, मोठे संशोधक आहेत. यांची याबाबत अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत आणि तब्बल 125 संशोधक लेख म्हणजेच रिसर्च पेपर प्रसिद्ध झाली आहेत. इतक्या मोठ्या पर्सनॅलिटीला आज आपल्या पॉडकास्टमध्ये बोलावून त्यांच्याशी संवाद करणे हे माझं सौभाग्य आहे. सर, स्वागत करत आहे आपलं आमच्या पॉडकास्ट शोमध्ये. पहिला प्रश्न असं राहणार की कोणताही बिझनेस करताना नैतिकता म्हणजेच एथिक किती महत्त्वाची असतो आणि नवीन बिझनेसमॅन आणि जुना बिझनेसमॅन या बाबतीत काय फरक जाणवतो? फरक काय दोनमध्ये? नैतिकता तर इट इज एव्हरीथिंग. पाहिजेच. नैतिकता असेल तरच आपण पुढे जाणार, नैतिकता नसेल तर काही चान्स नाही, झिरो चान्स. तर नैतिकता आपल्या अंगात अशी भिनून गेली पाहिजे की ती समोरच्याला ती झलकली पाहिजे आपल्या व्यक्तिमत्वामधून. नैतिकता जर बिझनेसमध्ये असेल तर तुम्हाला यश मिळणे 100% आहे. जुन्या काळाचे उद्योजकपेक्षा मला तर असं वाटतं की आता नैतिकता वाढली आहे थोडीफार. म्हणजे पहिले तर म्हणजे काही पण चालायचं, सर्व काही चालून जायचं. आता तसं नाही. आता भारत देश वेगळा झाला आहे, थोडासा बदल झाला आहे. नैतिकता तर सर्व काही आहे ना. नैतिकतेने व्यापार केला तरच चालू शकतो. नैतिकता ही आपल्या आयुष्यामध्येही पाहिजे, आपल्या मॅरिड लाईफमध्येही पाहिजे आणि आपल्या बिझनेसमध्येही पाहिजे. ही सर्वत्र जर राहील तरच मग त्याचं काहीतरी चांगलं फळ मिळेल. जर नैतिकतेने बिझनेस केला तर फळ हे मिळणारच, हे याच्यात काही शंकाच नाही. तर बिझनेस करताना मी आजकालच्या उद्योजकांना हे सांगेल की हे बघायला पाहिजे की आपण जर समोरच्याला काही डील देतो आहे किंवा त्याचं काही काम करतो तर त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान कसं नाही होणार हे पहिले आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये पाहिजे. हे जर आपल्या हार्टमध्ये असेल की समोरच्याचं नुकसान मी होऊ देणार नाही, तर मग तुमचं ते नैतिकता त्याच्यात दिसायला लागेल. ते तुमच्या चेहऱ्यातून इट ड्रिप्स फ्रॉम युअर फेस असं म्हणतात. तर जुन्या काळच्या लोकांपेक्षा तर मी म्हणेल नैतिकता तर वाढली आता. आता बरेच लोक म्हणजे खूप चांगला व्यापार करून राहिले आहेत. मराठी उद्योजकही छान व्यापार करतायत आणि जुन्या काळापेक्षा आता नैतिकता जास्त दिसून राहिली आहे. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. जुन्या काळी म्हणजे काही पण चालून जाईल, काही पण करून घ्या. आणि आपण खूप ऐकायचो की ते तेलात भेसळ होते, याच्यात भेसळ, त्याच्यात भेसळ. खूप म्हणजे जुन्या काळी फार भयंकर गोष्टी व्हायच्या. आता थोडा तरी त्याच्यावरती कंट्रोल आहे. तर आपणही आपल्या मनावर कंट्रोल ठेवायला पाहिजे. हे तुमच्या हृदयातून येते, इट कम्स फ्रॉम युअर हार्ट की नैतिकता किती ठेवायला पाहिजे. हाऊ मच एथिक्स यू शुड हॅव इन बिझनेस, इट विल कम फ्रॉम युअर हार्ट. जेवढे ठेवाल तेवढाच बिझनेस वाढेल. तुम्ही जर बिझनेसमन आहात तर तुमच्याशी जे कोणी व्यापार करणार आहे ती समोरची जी पार्टी आहे ती ही पहिले प्रिझ्युम करते की तुम्ही नैतिक व्यक्ती आहात. तुमच्याच्यात त्याला जर थोडं पण शंका आली की याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे तर मग म्हणजे तुमचा बिझनेस डील होणारच नाही. तुम्हाला त्याच्यात यू आर गॉन तुमच्याच्यात आहे. आणि तुम्ही तुमचा बिझनेस करताना एकदा जर का मिस्टेक केली नाही, एकदा जर तुम्ही ठरवलं की आपण एवढीशी याच्यामध्ये काय म्हणतात त्याला भांजी मारून घेऊ, थोडंसं आपण काहीतरी 1% प्रॉफिट एक्स्ट्रा घेऊन घेऊ किंवा 1%
फ्रॉड शब्द बरोबर नाही त्याला, पण 1% रॉंग करून घेऊ काहीतरी, तर ते 1% तुम्हाला 50% उलट येऊन तुमच्या अंगावर वापस येईल. इट विल कम बॅक ऑन यू, इट विल कम अँड बाईट यू असं म्हणतात. तर नैतिकता हे ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मराठी उद्योगांना तर खास करून गरजेचं आहे, कारण की ते तसेच म्हणजे मागे आहेत इतर मारवाडी उद्योजकांपेक्षा. पंजाबी, गुजराती सगळे लोक पुढे आहेत. मराठी उद्योजक तेवढा मोठा होऊन नाही राहिला आहे, कारण की 2-3 कारण आहे त्याला. एक तर नैतिकताचं थोडं कारण आहे, आणि घेतलेलं काम कम्प्लीट करणं ही पण एक नैतिकताची बाजू आहे. यू हॅव टू कम्प्लीट युअर जॉब. इनकम्प्लीट काम करून सोडून देतात बरेच लोक. मग त्यांचं असं रेप्युटेशन बनतं की त्याला कोणीच काम नाही देत. तर असं नाही करायचं. आपल्या जीवनामध्ये नेहमी जेही घेतलं ते कम्प्लीट करायचं, आणि ऑनेस्टली, एथिकली नैतिकता ठेवून करायचं. सर, आपण एक मोठे उद्योजक सुद्धा आहात, तर एक मराठी उद्योजक इतर लोकांच्या तुलनेत कुठेतरी मागे पडतोय असं चित्र आहे. तर मराठी माणूस नेमकं कुठे अडतोय आणि त्यांचे काय करायला? बघा, असं आहे, हे मारवाडी गुजराती जे लोक आहेत हे उद्योजक आहेत, उद्योजक. आणि आमच्याबद्दल आमच्या आईवडिलांनी वगैरे मला कधी म्हणलं की तू कोणचे उद्योग करतो, तर त्यांनी उद्योग या शब्दामध्येच काहीतरी चूक आहे हे समजून धरलं. निगेटिव्ह हे कोणते तरी काय उद्योग करताय तुम्ही, आपल्याला काय कमी आहे, आपल्याला 2 वेळचं भाकरी मिळाली, पोळे मिळाली म्हणजे झालं. तर मराठी माणसांमध्ये 1990ची गोष्ट आहे, 1980ची, म्हणजे जवळपास 35-40 वर्ष जेव्हा आम्ही बिझनेस सुरू केले, त्यावेळेला उद्योजकांबद्दल निगेटिव्हिटी होती मराठी समाजांमध्ये. त्यावेळेला असं समजायचं की हे काहीतरी काळबेराच करतात, आणि तुम्हाला काय टाटा बिर्ला बनायचं का असे म्हणायचे. म्हणजे काही ना काही हे काळाचं पिवळं केलं, काहीतरी केलं, आणि मग धंद्यात पुढे गेले बा. तर मग तेव्हा नैतिकता कमी होती असंच म्हणावं लागेल मला. तर हे असे प्रकार तेव्हा होते. त्याच्यामुळे मराठी मनुष्य त्याच्यात कमी पडला. तो मराठी माणसांनी बिझनेसमध्ये अंबानी किंवा अडाणी का नाही बनले याचं एकच कारण आहे की ते समाधानी आहे. आता हे समाधानी असणं आध्यात्मिक दृष्टीने फार चांगली गोष्ट आहे. षटसंपत्ती म्हणतात समाधानाला, एक संपत्ती आहे ती तुमची. पण इतक्या लवकर समाधान येऊन गेलं की बिझनेसच थांबून गेला. तर इतक्या लवकर समाधान येऊनही फायदा नाही. त्याच्यात तुम्ही, मी तर म्हणेल, बिझनेसमध्ये तुम्ही यशाबद्दल, सक्सेसबद्दल जर असमाधानी राहाल की पूर्ण मला एवढा सक्सेस मिळाला, आता काहीच नाही, मला अजून मिळाला पाहिजे, तर मग तुम्ही मोठे व्हाल. आणि तुम्ही जेवढं राईटफुली कराल तेवढे अजून मोठे व्हाल, तेवढे अजून मोठे कामं तुम्हाला मिळत राहतील. मला यामध्ये अजून काही की कुठे एक्झॅक्टली मराठी माणूस मागे पडतोय एक्झॅक्टली, लाईक जसं आता तुम्ही बोलले की निगेटिव्ह थॉट्स, जसं आपले पॅरेंट्स जे असतात पुराणे जमान्यातले आहेत, आता मी तर यंग आहे बट स्टील समवेअर आता पण ते असतं की बिझनेस ते सिंधी, गुजराती, मारवाडी यांच्यासाठीच असतं, असं आता पण कुठे ना कुठे आहे. तर व्हॉट अबाउट द मराठी? आता आपण आलो आहोत पुढे त्याच्यामधून. पण मी जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा मराठी माणूस हा फारच मागे होता. हा म्हणजे मेहनतीतही मागे होता. म्हणजे मेहनती इतकी का करायची, इतकी मेहनत करून, इतकं मरमर करून तुला काय मिळणार आहे, आपलं जेवायला मिळालं खूप झालं, आपल्याला आपल्या घरावर छत, डोक्यावर छत असलं म्हणजे पूर्ण झालं. हे असे जे व्ह्यूज होते, या व्ह्यूज मधून तो बाहेर आला आणि ॲम्बिशियस झाला. तर ॲम्बिशन असणंही जरुरी आहे. तर एक्सपोजर नाही मिळालं त्याच्यामुळे त्यांना. आता या जनरेशनमध्ये काय झालं की खूप मराठी विद्यार्थ्यांनी पुढे येऊन चांगलं एज्युकेशन घेऊन इंटरनॅशनल नोकऱ्या केल्या, आणि त्यांचे विजन खूप मोठी झाली. त्याच्यामुळे त्यांची दृष्टी मोठी झाली. त्यांच्यापैकी काही बॅक आले भारतामध्ये आणि त्यांनी आपल्या बिझनेसेस सुरू केले, आणि फार मोठ्या प्रमाणावर बिझनेसेस त्यांचे चालू आहेत. तर विजन मिळणं, विजन नव्हते हे पण एक कारण आहे. समाधान लवकर होऊन जाणे हे पण एक कारण आहे. आणि उद्योजकांना कसले उद्योग करून राहिले बा असे म्हणणारे खूप लोक होते. काका मामा सगळे म्हणजे या नाना उद्योग करतो, म्हणजे मीच व्यापार करायचो, मी एक सक्सेसफुल बिझनेसमन झालो, तर मला सगळ्या लोकांना एवढी जेलसी झाली की आता म्हणजे काय म्हणायचं याला, म्हणजे की नाही बा हा काहीतरी काळा पिवळाच धंदा करत असला पाहिजे.
त्याच्याशिवाय नाही होऊ शकत. पण असं नाही आहे. सध्या भारत देशमध्ये सर्वांना अपॉर्च्युनिटी आहे, सर्वांना इक्वल अपॉर्च्युनिटी आहे. इंडिया इज रिअली ग्रोईंग फास्ट. आपली लिडरशिपही खूप चांगली आहे आणि याच्यामध्ये मला वाटतं गव्हर्नमेंट असिस्टन्स देखील आता सगळ्यांना आहे आणि सगळ्यांच्या ॲम्बिशन वाढल्या आहेत. पहिले म्हणजे जेवण करायचं ते पण घरातच करायचे, म्हणजे हॉटेलला जाणं देखील खूप मोठी लक्झुरी समजली जायची. कशाला हॉटेलला जायचं बा, पैसा खर्च होतो. पहिले बचत करणे प्रवृत्ती होती, आता एन्जॉय करणे प्रवृत्ती झाली आहे. पण ते नुसतंच एन्जॉयमेंट नाही पाहिजे, नैतिकता पाहिजे. अनैतिकता तर नाहीच पाहिजे त्याच्यातमध्ये. मग सगळं झालं त्याच्यामध्ये की तुम्हाला काही कोणत्याही गोष्टीचं व्यसन नाही असलं पाहिजे. हां, एक्झॅक्टली. तुम्हाला काय अत्यंतिक व्यसन आहेत, सबस्टन्सचं आहे काय, तर मग कुठे बिझनेस होणार त्याच्यामध्ये. तर बिझनेस साठी डिसिप्लिन. सर्व बाजूनी डिसिप्लिन लाईफ घेऊन राईट जर तुम्ही बिझनेस केला, एथिकली केला, यू विल बी सक्सेसफुल आणि मराठी माणूस पुढे येणार असं वाटतंय मला आता. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की थोडा गमतीशीर आहे. जे असं असायचं की आधी 10,000ची नोकरी सुद्धा केली तरी मुलगी मिळायची, पण एका व्यवसाय असलेल्या पोराला नाही. तर यामध्ये काही बदल पाहायला मिळालेत का? आता याच्यात बदल झालाय. पहिले फारच मोठ्या प्रमाणावर असं होतं की तुम्हाला म्हणजे नोकरी करताय तर आम्ही मुलगी देऊ, आणि नोकरी नसेल करत तर मग तो काहीच म्हणजे याचं काही स्टँडिंगच नाही. याला काही म्हणजे हा कशावरती उभा आहे, याचं कोणत्याही दिवशी बँकरप्ट होऊ शकतो असंच वाटायचं लोकांना. कारण त्याकडे दिवाळखोरही खूप व्हायचे. जो निघाला तो बिझनेस करायचा, अर्धवट काम करायचा, एथिक्स पूर्ण नव्हते. अर्धवट काम केल्याने काम अर्ध सोडून दिलं आणि मग त्यांचं रेप्युटेशनच खराब होऊन जायचं आणि बिझनेस डुबून जायचे. त्याच्यामुळे मला खूप लोकांनी म्हटलं आहे, पण भाजीवाल्या दुकानदारांनी म्हटलं आहे, 1-1 लाख रुपये महिना कमावणारे भाजीवाले आहे, पण लग्न नाही झालं, त्यांना मुली नाही देत कोणी. म्हटलं त्यांचं काय असेल माहीत नाही. आणि बाकी ब्राह्मणांचं तर फारच जास्ती झालेलं आहे. ब्राह्मणांना तर मुलगीच देत नाही, कारण तर ब्रह्मकर्म करणारे म्हणजे फक्त त्यांनी कटोराच धरलाय हातामध्ये असं समजतात. पण असं नाही आहे. त्यांच्याकडे पण आजकाल मी सगळ्यांकडे कार पाहतोय. सगळ्यांकडे कार झाल्या, घरं झाले त्यांचे. ते दे आर डुईंग व्हेरी वेल. तर हे आपल्या डोक्यातून काढून टाकायला पाहिजे की बिझनेस करणाऱ्याला मुलगी नाही द्यायची किंवा रिस्पेक्ट नाही द्यायचा. रिस्पेक्ट, बिझनेस डिझर्व्स रिस्पेक्ट. कारण या बिझनेसमॅनमुळे आपला देश चालून राहिला, याच्यात काही शंका नाही. बिझनेस डिझर्व्स रिस्पेक्ट, हे अगदी म्हणजे डेफिनेट आहे. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे सर की नैतिकताबद्दल आपण बोललो होतो. नैतिकताबद्दल होतो. आपलं कामामध्ये तर बिझनेसमध्ये सुद्धा नाही, एकांतरित सुद्धा आयुष्यात एथिक्स जपणे, तर यामध्ये स्पिरिच्युअल मार्ग असतो. तर कोणी यामध्ये फॅशन म्हणून सुद्धा आध्यात्मिक मध्ये जुळतात, तर कोणी मनापासून पण आध्यात्मिकामध्ये जुळतात. तर यामध्ये कुठे ना कुठे फायदा असेलच. तर विशेष हे की मला हे दोन्ही प्रश्न जे आहेत ते जोडायचे आहेत. तर यामध्ये मला असं आहे की मराठी नवीन उद्योजक खूपच प्रॅक्टिकल होऊन काम करायला पाहिजे की संस्कृतीला जपून प्रॅक्टिकल झालं पाहिजे. तर की या सगळ्यांना सोडून एक नवीन प्रॅक्टिकल्स नाही, जपून आपलं सर्व संस्कृती जपायचीच. संस्कृती, हेरिटेज हे आपण जपलं पाहिजे. आपण इंडिया म्हणण्यापेक्षा भारत म्हणायला लागलो, हीच तर किती मोठी चेंज झाला ना, केवढा मोठा बदल झाला. कारण भारत म्हटल्याबरोबर आपल्याला गर्व असा वाटतो. हे जे झालं आहे, हे अशा गोष्टी झाल्या पाहिजे आपल्या जीवनामध्ये. तर आम्ही तर मुलींनाही म्हणतो आमच्या की कुंकू लावा, कारण हे कुंकू गायब होऊन राहिलं आहे. हे का बरं गायब होत आहे समजत नाही आहे. पहिले 1950s मध्ये, 1970s माणसांचं कुंकू गायब झालं. पहिले माणसंही कुंकू लावायचे, आता बायकांचं पण कुंकू गायब झालं. तर कारण काय, तर म्हणे आम्ही इंटरनॅशनल ड्रेस घातलाय. तर काय गरज काय त्याच्यात? भारताबद्दल आपण जर ग्रेटनेस आपल्या मनामध्ये असला, आपल्या कल्चरबद्दल आणि आपल्या याच्याबद्दल जर आपल्याला मोठेपणा वाटला, जसा चायनीज लोकांना आहे. चायनीज लोक कुठेही, चायनीज प्राईम मिनिस्टर जाओ का त्यांचा डेप्युटी सेक्रेटरी जाओ, तो चीनी भाषेमध्येच बोलेल. आपले लोक इंग्रजी भाषेमध्ये बोलतील.
तर हे जे एक न्यूनगंड निर्माण झालं आपल्यामध्ये, म्हणजे माझ्या आईकडे तिच्या मैत्रिणी यायच्या 30-40 वर्षा आधी, आणि त्यांनी एक प्रश्न माझ्या डोक्यात तो बसून गेला प्रश्न. ते आमच्या आईला विचारायचा, का हो तुमचा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये जातो का? तो म्हणजे आता मी म्हटलं हे काय आहे म्हणजे, तर कॉन्व्हेंटमध्ये मुलगा जात असेल तर खूप मोठं, म्हणजे वा 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 काय अचिव्हमेंट झालं. आणि कॉन्व्हेंटमध्ये जाऊन त्यांनी एक नोकरी करायची DAGPT मध्ये, 10,000 रुपये मला कमवला एक, मग त्याच्यानंतर राजा राणीचा संसार करायचा लग्न करून. खूप झालं म्हणजे एवढं. तर ह्याच्यामुळे मराठी माणूस पूर्णपणे मागे गेला. तर आपली संस्कृती तर ठेवायची, पण मुख्य म्हणजे अध्यात्मामध्ये काय करायला पाहिजे, की तुम्ही पहिले हे बघा की तुम्ही जर बिझनेसमॅन आहे, ए सक्सेसफुल बिझनेसमॅन कॅन बी सक्सेसफुल ओनली इफ हिज माइंड इज स्टेबल. त्याचं दिमाग जर ठिकाणावर असेल तरच तो सक्सेसफुल राहील. तर त्याच्यासाठी त्याला इंट्युशन येणं जरुरी आहे. इंट्युशननी पण काम करतात लोक, की मला असं वाटतं की आता हे करावं की नाही, हे टेंडर घ्यावं की नाही, तर इंट्युशन येते. ते अध्यात्मामुळेच येऊ शकते. ते जर तुम्ही ध्यान करत असाल तरच येईल. तर ध्यान करणं खूप जरुरी आहे. प्राणायाम, ध्यान, हे याचे अनेक गुरु आहेत. जसे श्री श्री रविशंकरजी आहेत, अजूनही कोणी गुरु आहेत. तुम्हाला जो कोणी आवडला असेल, जे कोणी, किंवा जुन्या काळचे असतील गुरु, आपले संत लोक होते, ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहे, सगळ्यांना लक्षात ठेवायला पाहिजे. त्यांची वारी पण करायला पाहिजे. आपण कुंभमेळ्याला जायला पाहिजे. म्हणजे भारतामध्ये केवढा मोठा कायापालट झाला की 40 कोटी लोक कुंभमेळ्याला गेले. म्हणजे 40 कोटी लोकांच्या मनात आलं की आपण कुंभमेळ्याला गेले पाहिजे. हेच खूप मोठं आपल्या कल्चरचं रक्षण झालंय, की पहिले मनातच नाही यायचं. पहिले असं वाटायचं, जर गंगा नदीमध्ये डुबकी मारायची आहे वाराणसीला, तर तुम्हाला डिसइन्फेक्ट करावं लागेल नंतर. यू विल हॅव टू बी डिसइन्फेक्टेड. तर आता ते जे काही आहे, ते जर इतका 10,000 वर्षापासून चालू आहे कुंभमेळा, तर तो चालतच राहील. तर तसं आपण सोडायचं नाही. आपलं जे बेस आहे, म्हणजे डोंट लूज युअर रूट्स, पण नवीन शूट्स जे येतील ते नवीन मेथडनी करा. ते शिका, त्याच्याबद्दल नवीन गोष्टी आणा जीवनामध्ये. ते कुठून येतील? ज्ञान जे आहे, वसुधैव कुटुंबकम, ज्ञान जे येणार ते कुठूनही, दुनियाच्या 4 कोण्यातून आलेलं ज्ञान घ्या आणि पुढे चाला. जेव्हा आपण बिझनेस करतो तेव्हा आपण स्पिरिच्युअल गोष्टी करतोच. तर असं तुमचं स्पिरिच्युअल इन्स्पिरेशन काय देऊ शकता यामध्ये? हे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस जर तुम्ही करायला लागाल, जसं त्याच्यामध्ये आहे योग, प्राणायाम आणि ध्यान, या 3 गोष्टी महत्त्वाच्या. एका मागे एक येतात. तुम्ही जर योग चांगला करत असाल, योगासन, त्याच्यानंतर तुम्ही प्राणायाममध्ये तुमचं लक्ष लागेल. प्राणायाम जर चांगला केला तर तुमचं ध्यान लागेल. तुमचं ध्यान लागताना तुम्ही गायब होता त्याच्यामध्ये. तुम्ही यू गो इन टू अनदर फील्ड ऑफ कॉन्शियसनेस. तर हे जे माळा जपतात ते पण माळा जपत असताना माळा हातातून टपकन पडून जाईल आणि ध्यानात चालले जातील, असं होतं. तर ही जी स्टेट येणार आहे, त्याच्यामुळे तुमचा आपल्या धर्माबद्दल अभिमान वाढतो, आपल्या धर्माबद्दल एक विश्वास निर्माण झाला. आणि त्याच्यामुळे माझं माइंड एवढं क्लिअर झालं की मी कोणत्या पण गोष्टी, मी प्रेझेंट मोमेंटमध्ये राहायला लागलो. की आत्ता काय चालू आहे, आत्ता जर आनंद आहे तर मी आनंदात आहे. मग त्याच्यात जर मी पास्टमध्ये गेलो तर पास्टमध्ये तर मग हे चांगलं नाही झालं, ते चांगलं नाही झालं, दुःख आहे पास्टमध्ये. आणि फ्युचरबद्दल जर विचार केला तर अँझायटी आहे. माझं काय होणार आहे, माझं पुढे काय होणार, कसं होणार, हे प्रॉब्लेम तर नाही येणार, ते प्रॉब्लेम तर येणार, है ना. तर कोणची ना कोणची अँझायटी राहीलच तुम्हाला. तर पास्टमध्ये राहणं, भूतकाळात जाणंही चूक आहे, फ्युचरमध्ये जाणं पण चूक आहे. वर्तमान क्षणात कसे राहावे मग? तर याच्यासाठी ध्यान करणे अत्यंत गरजेचे आहे. ध्यान केल्यानेच तुम्ही हे कराल. मी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस केल्याने जे अनुभव मग आले, त्याच्यामुळे इंट्युशन एवढी तीव्र व्हायला लागते तुमची. मेन ॲडव्हान्टेज तो आहे की तुम्हाला समजून जाईल की समोरचा माणूस जर तुमच्याकडे येतोय. इवन मी लहान मुलांमध्ये मी पाहिलं की लहान बालिका आहे, 10 वर्षाची जर बालिका आहे, तर कोणी माणूस तिच्याकडे जर येतोय तर तिला कळून जाईल की याचं इंटेन्शन चांगलं आहे की वाईट आहे. तिला पहिलेच समजून गेलं. तर केवढा मोठा ॲडव्हान्टेज झाला. तर हे ध्यान करायचे फायदे आहेत, हे करायलाच पाहिजे. हे आपलं
भारताचं मूळ आहे, म्हणजे आपल्या ऋषींचं मूळ आहे पूर्ण. तर सर पुढचा प्रश्न असा आहे की या न्यूमिस्मॅटिक सेक्टरमध्ये काही न्यू स्टार्टअप्स पर्स्पेक्टिव्ह किंवा आयडेंटिटी आहेत की काही जुने लोकच आहेत जे जास्त काम भारत सरकारने अशी परमिशन दिली आहे की तुम्ही एक लायसन्स घेऊन व्यापार करू शकता. तर बरेच लोकांनी लायसन्सेस घेतले आहेत. मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, मोठ्या शहरामध्ये तर बरेच लोक आहेत आणि ते आपलं ऑक्शन हाऊस बनवतात, म्हणजे लिलाव करतात या वस्तूंचा. तर जे कोणी जमा करणारे लोक असतात, कलेक्टर असतात, त्यांची इच्छा संपली की ते विकतात आपली वस्तू, तर त्याचा लिलाव होतो. किंवा त्यांची डेथ झाली तर त्यांची मुलं त्याचा लिलाव करून टाकतात. तर या लिलावामध्ये ज्या बोली लागतात त्याच्यामध्ये खूप चांगल्या किमती आलेल्या आहेत. तर त्यामुळे याच्यामध्ये चांगले दिवस येणार हे निश्चित दिसते. कारण या वस्तूंची स्केअरसिटी आहे आणि आपली पॉप्युलेशन वाढते, त्याच्यामुळे हे लँडसारखं आहे. जसं जमीन काही वाढणार नाही आहे, तर जमिनीची किमती नेहमी वाढतच राहतील. तशा अँटिक्सच्या किमती पण, अँटिक्स झाले, पेंटिंग्स झाले, इवन मॉडर्न पेंटिंग्स आहेत. सय्यद अहमद रजाचं पेंटिंग आहे. कितीतरी आपल्या इथे हळदणकर म्हणून नागपूरमध्ये होते, असं दिवा हातात घेतलेला आहे, त्यांच्या हातातून प्रकाश निघतोय असं दिसतं, त्याच्यातून त्याचं प्रतिबिंब दिसतं. तर ते पेंटिंग्स दे आर मास्टरपीसेस. रवी वर्माची पेंटिंग म्हणजे वंडर ऑफ द वर्ल्ड आहे ते. तर हे पण याच्या किमती वाढणार आहे तर नक्कीच आहे. आणि याचं बिझनेस चांगला एस्टॅब्लिश्ड आहेत. याचे ताज हॉटेलमध्ये इकडे तिकडे असे बरेच ऑप्शन्स, लिलाव कंटिन्युअस चालू राहतात. आणि गव्हर्नमेंटने याला परमिशन दिली आहे. कॉईन्सवरती 5% GST आहे, अँटिक्सवरती 12% GST आहे. सो इट इज ऑल गोईंग लिगल. सर लिगल झाल्यामुळे लोकांना हिंमत आली, ते घ्यायला लागले. नाही तो उगीच काहीतरी चालत राहायचं. लक्षात आलेला प्रसंग म्हणजे एकदा एक कॉईन पाहिलं मी, तर त्याच्यावरती श्रीमद विग्रहराज देव असं लिहिलं होतं, पण दुसऱ्या बाजूने त्याच्यावर श्रीरामाचंच अंकन होतं. श्रीराम भगवान उभे आहेत आणि एका बाजूला रा लिहिलंय आणि त्या व्यक्तीच्या, आणि दुसऱ्या बाजूला म लिहिलंय. तर आम्ही एकदम हालून गेलोय, काय म्हणजे असं काय. ते विग्रहराज देव म्हणजे शाकांबरी राजे होते 12th सेंचुरीमध्ये, आणि हे फर्स्ट इन्स्टन्स आहे की कॉईनवरती रामाचं अंकन होणं. तर आमच्याकडे एक अशोक सिंग ठाकूर म्हणून कलेक्टर आहे, त्यांच्याजवळ नाणं आहे, आणि त्यांनी अयोध्येला रामजन्मभूमीला जर म्युझियम केलं तर हे नाणं भेट म्हणून द्यायचा संकल्प केलेला आहे. हे नाणे सापडतात म्हणजे कसे, जुन्या काळी लोकांनी सेव्हिंग करून ठेवले होते. ते सेव्हिंग आजीनी आपल्या डब्बीत ठेवले, मग परदादीनी ठेवले, मग पणजीनी ठेवले. तसं ते ठेवलेले त्या डब्यावर हात गेले तर कोणाच्या तरी घरी मिळून गेलं, आणि मग कोणीतरी गरीब झालं तर त्यांनी जाऊन सोनाराला विकून टाकलं. तर आमचे जे न्यूमिस्मॅटिस्ट आहेत हे सोनारांकडे पूर्ण कॉन्टॅक्ट ठेवून असतात की कोणी पण नाणं विकायला आलं की पहिले आम्हाला सांगा, आणि मग ते नाणं घेऊन घेतात. सर तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला. तुमच्या या न्यूमिस्मॅटिक जर्नीबद्दल. फार वेळ कमी असल्यामुळे आपण एक दुसरा पॉडकास्टमध्ये आपण न्यूमिस्मॅटिकबद्दल बोलूयात. न्यूमिस्मॅटिक हे खूप मोठं आणि रोमॅन्टिक सेक्टर आहे. खूप अशा रोमॅन्टिक स्टोरीज असणार आणि ते स्टोरीज आम्ही जाणून घेऊ तुमच्या दुसऱ्या पॉडकास्टमध्ये, ज्यावर आपण न्यूमिस्मॅटिक्सबद्दल. धन्यवाद सर या शोमध्ये आपलं अमूल्य वेळ दिल्याबद्दल. युअर होस्ट निर्झरा सायनिंग ऑफ फॉर द डे. थँक्यू फॉर वॉचिंग.